नावे इव्हेंट्स. नेक्स्ट सन्मान आदरणीय कल्पेश घर साहेबांचा सुद्धा मात्र नक्कीच मंच होते अजून एक सन्मान घेतलं जाईल. मी विनंती करतो अजून एक सन्मान घेतलं जाईल मंचकावरती. माहिती उपदार शाळा तसेच प्रेमाच्या प्रत्येक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो. एक सन्मान चिन्ह देऊन मंचकावरती आपण अजून एक सन्मान विशेष सन्मान पाहत आहे. येस 500 रुपयाचा मानकरी मात्र नक्कीच ठरलेला. अजून एक सन्मान अरुणजी सोमासे साहेबांचा मात्र नक्कीच मंचकावरती अजून एक आदरपूर्वक सन्मान घेतलं जाईल. अरुणजी सोमासे साहेबांचा मात्र नक्कीच मंचकावरती अजून एक सन्मान एक विशेष सन्मान आपण पाहताय स्क्रीनवरती. माहिती उपदार शाळ प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि आपल्या मनात एक चिरंतर एक भेट मधून नक्कीच देऊन म्हणजे एक ट्रॉफी देऊन मात्र नक्कीच सन्मानित करण्यात येत आहे. अशोकांच्या वतीनं प्रत्येक पाहुण्याचा मात्र नक्कीच मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. रॉयल स्पोर्ट उल्वा आयोजित रॉयल चषकामध्ये अजून एक विशेष सन्मान ज्यांच्या मात्र नक्कीच आज आवाजाने अक्षरशः या मैदानावरती आणि या स्टेजवरती आणि या स्पर्धेला मात्र नक्की 4 चांद लागले. ते नवी मुंबईचा एक बुलंद आवाज राहुल सिरसाट सरचा मात्र नक्कीच असेल. आदरणीय सारंगशेठ माळी साहेबांकडून तब्बल 2551 रुपयाची देणगी मात्र नक्कीच लाभल्या गेल्या. धन्यवाद. हे मात्र नक्कीच सहकार्य तुमचा खूप इम्पॉर्टंट होता. नेक्स्ट सन्मान आपण घेऊया. नवी मुंबईचा एक बुलंद आवाज ज्यांच्या आवाजाकडे तर आम्ही पाहत हे समावेश क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच पाऊल टाकलं आणि एक एक शब्द मात्र नक्कीच त्यांच्याकडून शिकण्याचं मात्र नक्कीच पाहत राहिलोय. तेच राहुल सिरसाट सरांचा मात्र नक्कीच मंचकावरती शुभ सन्मान मात्र नक्कीच केलं जाईल. विनंती करतो आयोजकांना राहुलजी सिरसाट सरांमध्ये नक्कीच सन्मान करायचा आहे. आज बुलंद आवाज आपण पाहिला. हवा हवाचा आवाज प्रत्येकाच्या गाणी मात्र नक्कीच पडत होता आज रॉयल स्पोर्ट उल्वामध्ये. विनंती करतो आयोजकांना तुमच्या पत्र शुभ असते राहुल सरांच्या मंचकावरती आपण एक सन्मान घेऊया. राहुल सिरसाट सर विचार केला तर जवळजवळ 2018 मध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं साई टुर्नामेंट मध्ये. जेव्हा साईच्या मैदानावरती आवाज ऐकला अक्षरशः अनेक सारे राहुल सरांचे मात्र नक्की चाहते झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक मात्र नक्की फॉलोवर्स इंस्टावरती आपण पाहतोय. त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने राहिल्या समाज क्षेत्रामध्ये. तेच राहुल सिरसाट सरांचा मात्र नक्की त्याचा सन्मान घेतोय. धन्यवाद सर. तुमचा बुलंद आवाज मात्र नक्कीच आम्हाला ऐकायला मिळाला. खूप शिकण्यासारखे मात्र नक्कीच तुमच्याकडून मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. हो टू कॉम्बॉक्स. हॅलो तर ठीक आहे. आपण जाऊया मात्र मैदानाच्या दिशेने. आता मात्र राहुल शिरसाट इथून या स्पर्धेतून मात्र रवाड होता त्यांना सन्मानित केलं. रॉयल स्पोर्ट ट्रॉफी 2025 आपण पाहतात. ऐलेश मात्रेचा पहिला विकेट इथे प्राप्त झाला. नरेश गायकवाड गोलंदाजी करतोय ओव्हर क्रमांक पहिलं. आपण जर विचार केला तर एका साईडला पाहिलं तर चॅलेंजर पारगाव 40+ आणि त्याच्या समित मात्र गौरी स्पोर्ट उल्वे 40+ ही लढत आपण पाहता. पहिला विकेटचा पतंग झाला. ऐलेश मात्र आता इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये जातील. समीर शेठ म्हात्रे उल्वे गावचे आमचे याच्या वतीने जर किरण पाटील याने 2 षटकार ठोकले तर 2000चं कॅश प्राइज लागले. इथे सुरुवात मात्र झाली. किरण पाटीलचं देखील मैदानामध्ये आगमन झालंय. हे बक्षीस लागले मात्र हे प्रेम आहे. पाहूया मात्र 5 चेंडू फेकले नरेश गायकवाडने 1 विकेट प्राप्त केलाय. संघाची धाबसंख्या आपण पाहिली 10 या आकड्यावरती. चार ओव्हरची मॅच आहे. आज जर विचार केला तर आपण गव्हाण 40+ संघ आई गावदेवी या संघाने मात्र 2 सामने जिंकलेत आणि ही लढत आपण जी पाहतात त्या लढतीमध्ये एक सामना जिंकलाय दोन्ही संघाने. जो मात्र जिंकेल तो आई गावदेवी गव्हाण 40+ संघाशी मात्र पुढचा सामना केलेल आणि एक संघ
आणखी क्वालिफाय होईल सुपर 5 साठी. नरेश गायकवाड एक अनुभवी, दोन्ही एक अनुभवी आपण पाहिलं तर. शेवटचा चेंडू आल्या आल्या दे तडाका, चेंडू जाईल मात्र हवाई सफर सीमा रेषा पलीकडे. किरण पाटीलच्या बॅटमधून दमदम आपण पाहिलं तर षटकार येतोय. किरण पाटीलच्या आपण षटकार पाहिला. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आलीत. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. इथे पाहिलं तर सन्माननीय समीर शेठ मात्रे साहेबांच्या वतीनं किरण पाटीलसाठी 2000चा कॅश प्राइज लागलाय 2 षटकारासाठी. एक षटकार ठोकलाय तर स्ट्राईक वरती आल्यावर आणखी एक षटकार आला तर नक्कीच 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल. हे प्रेम आहे. आपण पाहिलं तर खेळाडूवरती चॅलेंजर पारगाव 40+ आणि एका साईडला मात्र गौरी स्पोर्ट 40+ ओलिवे ही लढत आपण पाहता. रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल म्हणजे राजा आणि थाटासारखं आपण आयोजन सातत्याने पाहता. भव्य दिव्य ट्रॉफी. या ट्रॉफीचा बऱ्याच जणांनी विचार केला की आम्हाला कुठं ही ट्रॉफी ठेवावी लागेल, विचार करावा लागेल. उद्याच्या दिवसामध्ये शेवटची मेगा फायनल आहे आणि उद्या मात्र जी ट्रॉफी जाईल कुणाकडे त्याला विचार करावा लागेल. खूप सुंदर आयोजन आपण पाहिला. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 1/16 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिला सामीरा पहिल्या सत्रासाठी षटक क्रमांक दुसरा आता मात्र केतन मेहर येतोय. सामोरे पाहिलं तर पॅडी प्रदीप खारकर आणि एका साईडला मात्र किरण पाटील. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 1/16 या आकड्यावरती. चांगला बॅटर रंगेल मॅच मध्ये आपण जर पाहिला तर. गोलंदाज केतन मेहर, सामोरे फलंदाज प्रदीप खारकर. षटकातील हा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू यष्टीरक्षक मात्र यष्टाच्या जवळ आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने चेंडू पहिला फेकताना केतन मेहरचा पाहू शकाल डॉट येतोय. आता मात्र संघाची धावसंख्या 1/16 या आकड्यावरती थांबली. शांततेचा प्रतीक आपण पाहता या क्रीडांगणावरती. केव्ही काका क्रीडांगण वहाल आणि आयोजित ट्रॉफी 2025 रॉयल स्पोर्ट. तर षटकातील पुढचा चेंडू इथे रनअप चुकतोय केतन मेहर. षटकातील पुढचा चेंडू प्रदीप खारकरसाठी. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र आपण पाहिला डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक केली जाईल. पैकीपर्यंत इथे पाहिला तर एक धावसंख्या मात्र पूर्ण होतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1/17 घरामध्ये पोहोचली. पहिला सत्र सुरुवात आपण पाहतात. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच अच्छा या चौथ्या नाईट रजिनी मधले आपण पाहतात. 40+ धमाका 1 धाव आरोग्यासाठी. 40+ मास्टर अच्छा या लॉट मध्ये खेळताना आपण पाहता. किरण पाटील ज्याने मात्र आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकला होता. परंतु मात्र इथे बक्षीस लागले त्याच्यासाठी समीर शेठ मात्रे साहेबांच्या वतीनं तब्बल 2000चं कॅश प्राइज लागलाय. एक षटकार त्याच्या पाठमधून आलाय परंतु एक आणखी षटकार हवा आहे. नक्कीच आपण पाहिला तर मगाशीच्या शेवटच्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरच्या षटकार ठोकला होता किरण पाटीलने. गोलंदाज केतन मेहर, समोरील फलंदाज किरण पाटील. षटकातील पुढचा चेंडू सन्मानजनक फटका आपण पाहिला. चेंडूची पकड केली जाते पैकी पर्यंत इथे एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावीच्या मदतीने आता गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघाची धावसंख्या 1/18 घरामध्ये पोहोचली. 18 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. दुसरा ओव्हर हदलताना चॅलेंजर 40+ पारगाव केतन मेहर. स्ट्राईक वरती प्रदीप खारकर. षटकातील पुढचा चेंडू केतन मेहरचा. चांगला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगला झालाय. चेंडू पैकी पर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 1/19 आकड्यावरती. स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळत जातात. शेवटचे 2 चेंडू उरलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक वरती किरण पाटील येतोय. या षटकामध्ये जर विचार केला तर शांत ठेवलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अतुलतोय केतन मेहर. 40+ मास्टर चॅलेंजर पारगाव या संघाचा हा गोलंदाज. एका साईडला मात्र किरण पाटील. षटकातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता
हे जाणलं होतं गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट येतोय. आता या षटकातील दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू आहे. शेवटची डिलिव्हरी संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. नरेश गायकवाडच्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावसंख्येतच. नंतर मात्र केतन मेहरने चांगल्या प्रकारे इथे पण पाहिली तर गोलंदाजी केली. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू इथे काय घडेल. फसलीमध्ये चेंडू अडवला जाईल. चांगल्या प्रकारचा चेंडू हदलला. ते मात्र विकेट किपर स्वतःवरती नाराज असेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गौरी स्पोर्ट उलवे पोटी संघाची धावसंख्या 1 बाद 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर प्रणय विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावसंख्या आल्यात. या स्पर्धेचा आपण आनंद घेतात. रॉयल ट्रॉफी 2025 मंचावरती देखील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मैदानाच्या चौफेरी बाजूमध्ये देखील आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना 40+ धमाकाच्या या चौथ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 1 बाद 19 आकड्यावरती. प्रदीप खारकर आणि किरण पाटील ही जोडी आपण पाहतात गौरी स्पोर्ट ओलवे 40+ संघाची. आता शेवटचे 12 चेंडू उरलेत. या 12 चेंडूमध्ये धावसंख्या जमवावे लागतील कारण सोन्या गायकवाड अगोदरच्या मॅचमध्ये नव्हता परंतु आता त्याचं देखील टीम मध्ये आलाय. हे विचार करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. एक चांगला टार्गेट आपल्याला सेट करावा लागेल. ओव्हर क्रमांक 3 सचिन पाटील येतोय. सामोरे मात्र प्रदीप खारकर. पारगाव 40+ संघाचा गोलंदाज सचिन पाटील. षटकातील पहिला चेंडू आणि सामोरे मात्र प्रदीप खारकर. स्वतःच्या फॉलो मध्ये अडवला जातोय. सन्मानजनक इथे मात्र व्हायला तर पटका आणि त्याचा तर हा चेंडू डॉट जाईल. चांगल्या प्रकारे पहिला चेंडू अतल त्याला सचिन पाटीलला पाहिला. संघाची धावसंख्या 1 बाद 19 आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र सचिन पाटील गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. लोवर फुलटा चेंडू हवाई सफर केलाय. स्केलच्या डोक्यावरून जाईल सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार षटकार. प्रदीप खारकरच्या बॅट मधून आपण पाहिला तर हा षटकार आलाय. नक्की ना इथे बॅट्समॅन रिवो मागितलाय. इथे पाहिलं जाईल स्क्रीन वरती. नक्कीच आमचे गणेशजी बाविस्कर सर इथे पाहतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा देखील आपण पाहता. इथे पाहिला जातोय. तर फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच शॉट इथे घेताना मात्र पाय थोडा फोल्ड येतोय आणि इथं तर फेअर डिलिव्हरी दिली जाते पंचांच्या मतीनं. संघाची धावसंख्या आता मात्र 6 पुढे. संघाची धावसंख्या 1 बाद 25 आकड्यावरती. 25 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. सामोरे गोलंदाज सचिन पाटील तर फलंदाज प्रदीप खारकर. षटकातील पुढचा चेंडू. आताचा फटका लाजवाब आलाय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षकाने मात्र इथे पाहायला प्रयत्न केलेत आणि तदनंतर इथे पंचाचा इशारा आमच्यापर्यंत 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आम्हाला देखील वाटलं होतं परंतु हा चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता संघ पोहोचेल तब्बल 29 आकड्यावरती. 29 धावसंख्या 1 बाद. आपण पाहिलं तर गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाची धावसंख्या स्कोरवरती पाहता गोलंदाज सचिन पाटील. ओव्हर क्रमांक 3 अतल तडा चॅलेंजर 40+ संघाच्या वतीनं. स्ट्राईक वरती प्रदीप खारकर. त्याच्या बॅटमधून आताचा आपण चौकार पाहिला. आताचा फटका देखील आपण पाहू शकाल. लगोच्या रिझन मध्ये चेंडूची अडवणूक केली जाईल. पैकीपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावसंख्या कडबड झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि ते 2 धावसंख्येवरती समाधान मानलं जातोय. प्रदीप खारकर आणि किरण पाटील आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्या पोहोचली तब्बल 31 आकड्यावरती. 1 बाद 31 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. पहिला सत्र
गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाला वाट्याला फलंदाजी आली. क्षेत्ररक्षक करतोय आपण पाहिला तर चॅलेंजर पारगाव 40+ संघ. सचिन पाटीलच्या षटकातील आणखी 2 चेंडू आहेत. सामोरी फलंदाज प्रदीप खारकर. षटकातील पुढचा चेंडू. आताचा फटका सेकंड स्लिप मध्ये टिपला झेल आणि आता मात्र प्रदीप खारकरचा खेळ इथे समाप्त झाला. दुसरा झटका मिळेल गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाला. आता मात्र प्रदीप खारकरला परतावा लागेल. सेकंड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारे मात्र आपण पाहिलं तर झेल टिपला. सुहास पाटील या क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारचा झेल कॅरी केला आणि पॅडीला प्रदीप खारकरला मात्र खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जाईल. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो योगेश म्हात्रे. संघाची धावसंख्या पाहिली 2 बाद 31 आकड्यावरती. तिसरा ओव्हर आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उरलाय. सचिन पाटीलच्या षटकातील शेवटचा चेंडू योगेश म्हात्रे येतोय. गौरी स्पोर्ट उलवे संघाच्या वतीने आपण पाहिलं तर अंतिमची डिलिव्हरी फेकण्यासाठी सज्ज सचिन पाटील. योगेश म्हात्रेचा फटका आणखी एक विकेट इथे मात्र सफलता प्राप्त होतोय आणि इथे तिसरा झटका मिळेल गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला प्रथम फलंदाजी करताना गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाची धावसंख्या तब्बल 3 बाद 31 या आकड्यावरती. स्कोरवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचे 6 चेंडू उरलेत या पूर्वार्धामधले 31 धावसंख्या आल्यात. सर थांबवतो 1 मिनिट. आदरणीय विशालजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा मंचिकावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. यस त्यांचा मात्र नक्कीच मंचिकावरती शुभागमन झालाय. या स्पर्धेला लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये पाणी आणि त्याच पाणीचा मात्र नक्कीच या मैदानावरती ज्यांनी जवळजवळ 10 बॉक्स मात्र नक्कीच पुरवले त्या आदरणीय विशालजी भोईर साहेबांचा मात्र नक्कीच शुभागमन झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर जाऊया मात्र आपण मॅचच्या दिशेने. जिथे आपण जर विचार केला तर आता शेवटचे 6 चेंडू उरलेत मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 5व्या क्रमांकावरती येतोय गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाच्या वतीनं सचिन खारकर. सचिन खारकर आणि किरण पाटील शेवटचे 6 चेंडू आहेत. संघाची स्थिती पाहिली या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 3 बाद 31 आकड्यावरती. शेवटचा स्लॉग ओव्हर शेवटचे 6 चेंडू गोलंदाज राजेश पाटील. राजेश पाटील येतोय अंतिमचं षटक हाताळण्यासाठी. किरण पाटीलच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता. त्यानंतर मात्र कोणीतरी शांत ठेवला या फलंदाजाला, पण तो शांत राहून चालला नाही. 2 षटकार ठोकायचे आहेत किरण पाटीलला आणि सन्माननीय समीर शेठ म्हात्रे या साहेबांच्या वतीनं मात्र त्याला 2000चं कॅश प्राइज लागलंय. हे बक्षीस आपण जिंकायचे आहेत. किरण पाटीलसाठी सुवर्ण संधी लाभली. गोलंदाज राजेश पाटील पहिला चेंडू फेकेल. आताचा फटका त्यानंतर मात्र मिड विकेट मध्ये जाईल चेंडू. इथे झेल ड्रॉप झालाय. तत्पूर्वी मात्र इथे 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाची धावसंख्या पोहोचली 33 या आकड्यावरती. 33 धावसंख्या 3 बाद. आणखी 5 चेंडू आहेत शेवटच्या षटकातील या पूर्वार्धामधल्या अंतिमच्या षटकातील. किरण पाटीलला जास्तीत जास्त फेस करावा लागेल. या चेंडूमध्ये त्याला मात्र चांगल्या प्रकारे फटके आणावे लागतील. कारण आपण पाहिला तर सामोरे संघ देखील चॅलेंजर 40+ पारगाव संघ आहे. हे देखील विसरून चालायचं नाही. गोलंदाज राजेश पाटील षटकातील पुढचा चेंडू फेकेल.
आताचा फटका इथे पाहिला तर मात्र स्विच साऊंडचा आवाज आला आणि चेंडू फरार सीमा रेषा इथे टाळ्याने स्वागत केलंय किरण पाटीलचा. कारण षटकार येतोय आणि षटकाराने त्याचा मात्र 6 धाबीने गौरी स्पोर्ट 40+ मुलवे संघ 6 पुढे धावसंख्या 39 आकड्यावरती. आशा आहे किरण पाटीलकडे पाहिला ना तर आशा आहे उलवे गावाला, उलवे टीमला आशा आहे. इथे रॉयल स्पोर्ट देखील आपण पाहिला तर सपोर्ट करतोय. कारण आयोजन जरी असला तर किरण पाटील याचा सिंहाचा वाटा आहे. सातत्याने पाहिला तर मैदानामध्ये देखील तेवढीच त्याचे मात्र ताकदीचा फटका आपण पाहिला. 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या 3 बाद 39 आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा खेळ इथे पण पाहिला तर सुरू आहे. गोलंदाज राजेश पाटील अद्याप विचार केला प्रणय तर 4 चेंडू आहेत शेवटच्या षटकातील. राजेश पाटील पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. लोवर फुलटा चेंडू होता, मिस झाला. स्वतःवरती नाराज असेल किरण पाटील. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या 3 बाद 39 आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू उरले मॅच मध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिला तर एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल समोर टीम उलवे टीमला. किरण पाटील थांबणार नाही. स्केरलेकच्या डोक्यावरून टोकलाय. धमाकेदार षटकार. आणखी एक मोठा फटका येतोय. संघाची धावसंख्या 6 पुढे. धावसंख्या पोहोचली 3 बाद 45 आकड्यावरती. आता किरण पाटीलला बक्षीस येथे वाढलंय. समीर शेख मात्रे याच्या वतीनं 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले. तब्बल 5,000चा कॅश प्राइज लागलाय. 5,000चं कॅश प्राइज. काय ते बक्षीस लागले लाजवाब. रॉयल म्हणजे राजा. किरण साठी हे बक्षीस आहे. आताचा चेंडू पंचाने सराने हेरला. आमच्यापर्यंत इशारा देतात वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या इकडे पुढे. संघाची धावसंख्या 3 बाद 46 आकड्यावरती. या चेंडूवरती जरी षटकार टोकला तरी 2,000चा कॅश प्राइज. आणखी एक वाईट येतोय. गोलंदाज काय करतोय राजेश पाटील. बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू फेकलाय. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या 3 बाद 47 आकड्यावरती. हॅलो ऍडव्होकेट शुभम मडवी यायचं आपण आपलं देखील सहर्ष स्वागत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. किरण पाटील जरी आता जरी षटकार टोकला तरी समीर शेख मात्रे याच्या वतीनं 2,000चा कॅश प्राइज. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा होता किरणला. मिस होते. स्वतःवरती नाराज होते. संघाची धावसंख्या 47 आकड्यावरती 3 बाद. आणि या पूर्वार्धामधल्या या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू उरलाय. 3 बाद 47 धावसंख्या. लाजवाब एन्जॉय करतात रॉयल ट्रॉफी 2025. केवी काकाचा क्रीडांगण वाहलच्या क्रीडांगणावरती ही रंगताना आपण स्पर्धा पाहतात. आणि या पूर्वार्धामधला अंतिमचा चेंडू अंतिमच्या षटकातील परंतु तेवढाच चांगला फटका आपण पाहिला तर फाईनल एक रिझन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक होईल प्रेक्षक आणि चेंडू फरार सीमा रेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. लाजवाब येथे इनिंग सादर केली किरण पाटीलने. संघाला नेऊन ठेवलाय. तब्बल आपण पाहिलं तर 51च्या घरामध्ये 3 बाद. आणि येथे 52 धावेचा टार्गेट असेल तो चॅलेंजर 40+ पारगाव संघापुढे. लाजवाब येथे आपण पाहिलं तर किरण पाटीलने खेळ सादर केला. तब्बल आपण पाहिला तर 10 चेंडू आणि 25 धावेची इनिंग सादर केली. लाजवाब आपण इथे पाहिलात हा पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच कॉमेंट्री मध्ये बदल होईल. आता कॉमेंट्री मध्ये येतील आमचे मित्र हॅलो. चला अजून एक आपण मंचावरती शुभ सन्मान घेऊया. ॲडव्होकेट आदरणीय शुभमजी मडवी साहेबांचा मंचावरती नक्कीच आगमन झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि नक्कीच दर्शनजी कोळी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मंचावरती अजून एक सन्मान घेतला जाईल. साहेबांचा मात्र नक्कीच शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वेळात वेळ काढून खरं तर या रात्रीमध्ये आपल्या गावाची मॅच बघण्यासाठी या टीमला सपोर्ट करण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून मात्र नक्कीच या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल नक्कीच ऋणी असेल. फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र नक्कीच टीमचा साहेबांचा मात्र नक्कीच इथं सन्मान केला जातोय.
दर्शनच्या पोलीस साहेबांना विनंती करतो तुमच्या पवित्र शुभ असते योगेशी मडवी साहेबांचं मात्र नक्कीच मंचकवती घेतले जाईल. एक अजून एक सन्मान ॲडव्होकेट योगेशी मडवी साहेब माझी उपदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो आणि एक सन्मान चिन्ह देऊन या रॉयल स्पोर्ट उल्वा आयोजित रॉयल चषकापासून मात्र नक्कीच तुमचा इथं सहर्ष स्वागत घेत होतोय. धन्यवाद. तर इथे पण तर कॉम्प्युटरमध्ये बदल होईल. जॉईंट होतील चेतन यायचं आपण मायक्रोफोनवरती. हॅलो धन्यवाद. मनोजी म्हात्रे सर मोऱ्या गावचा एक बुलंद आणि एक गोड आवाज मुलांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. या विभागामध्ये नेहमी चर्चेत असणारे समालोचक आहेत. कमी कलखंडामध्ये अक्षरशः आपल्या नावाची छाप सोडताना या टेनिस विश्वपटलावरती आपल्याला पाहायला मिळालेत. एक बुलंद आवाज एक गोड आवाज आपण नक्कीच पाहिला. पहिला पूर्व संपला गेलाय. ही बिग फाईट मैदानात पण नक्कीच पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतोय या टीम चॅलेंजर पारगाव 40+ विरुद्ध गौरी स्पोर्ट उल्वे 40+. एकमेकाचा जर विचार केला तर दोन्ही टीम ताकदवर आहे. जेव्हा जेव्हा स्पर्धामध्ये नक्कीच अनेक ठिकाणी झाल्यात त्यामध्ये जेव्हा जेव्हा पारगाव आणि उल्वे एकत्र जवळ मात्र नक्कीच आलेत एकमेकाच्या विरोधामध्ये मात्र नक्कीच उभे राहिलेत तेव्हा तेव्हा बिग फाईट मैदानात नक्कीच पाहायला मिळाली. आणि तीच बिग फाईट आज मात्र नक्कीच या उल्वा नगरीमध्ये या उल्वा चषकामध्ये सुद्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. पहिला पूर्वार्ध संपला गेला. धावा लागला धावपटलावरती 4 षटकामध्ये जवळजवळ 24 चेंडूचा पहिला पूर्वार्ध मात्र नक्कीच होता. त्यामध्ये 51 धावा मात्र नक्कीच कुठल्या 52 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं आहे. जवळजवळ विचार केला तर 13च्या सरासरीमध्ये नक्कीच पल्ला गाठायचा आहे. आमचे स्कोरर मित्र गुणलेखक आदरणीय प्रणयजी म्हात्रे मोराव गावचे मात्र नक्कीच एक गुणलेखक याची ओळख सातत्याने राहिले या विभागामध्ये. जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात मात्र नक्की तिथं प्रणयजी म्हात्रे यांचं नाव नक्कीच उल्लेखाने केलं जातं. 24 चेंडूमध्ये 52 धावेची गरज. सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत्या. केतन मेहर त्याचबरोबर पारगावचा सोन्या गायकवाड ज्याने एक इंटरव्ह्यू आम्ही पाहिली होती मला वाटते किंजर ट्रॉफीमध्ये जेव्हा एखादी मात्र नक्कीच सामना जिंकला त्यानंतर समालोचक मात्र नक्कीच जेव्हा कॉम्बॉक्स मध्ये ट्रॉफी नेण्यासाठी आले होते आपल्या सामनावीराची तेव्हा म्हटलं होतं की फलंदाजी अजूनपर्यंत या वयामध्ये कशी करू शकता. तेव्हा एकच सांगितलं होतं की अजून माझी नक्कीच ही प्रॅक्टिस कंटिन्यू असेल तर ठाणे असो किंवा रायगडचा कुठलाही गोंधळ असो त्याच्यावरती 6 बॉलवरती 6 षटकार मारण्याची ताकद अद्यापर्यंत नक्कीच आहे. हे ताकदीचा खेळ नाही तर युक्तीचा. हे लेजंड खेळून मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरला गेलाय. पारगावचा सोन्या गायकवाड त्याच्या बरोबरती आपल्याला पाहायला मिळतोय केतन मेहर. तर समोर गोंदची मार्गवती ज्याने अक्षरशः थैमान मांडलं या मैदानावरती या ऐनक्षणी. ज्याने अक्षरशः थैमान मांडलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. एक उत्तम समालोचक एक उत्तम निवेदक एक उत्तम फलंदाज त्यानंतर ऑन स्ट्राईक पॉइंट ट्रॅक वरती गोंदीची मार्क होती पाहायला मिळतोय. उल्वा एक्सप्रेस किरण पाटील ऑन ट्रॅक. प्रत्येक 2 विकेट साठी जवळजवळ 2000 रुपयाचा पारितोषिक. समीर शेठ म्हात्रे साहेबांकडून गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. गणपती बाप्पा मोरया. 24 बॉल 52 धावेची गरज. पहिल्याच बॉल वरती विकेट येईल का. प्रयत्न चांगले होते. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगले होते. नशिबाची साथ म्हणा. केतन मेहर आणि पारगाव या टीमला मात्र नक्कीच सुपर संधी मिळाली. एक धाव श्रीगोंदा मात्र नक्कीच झाला गेलाय. अक्षरशः पारगाव संघ मात्र नक्कीच आणि पारगावकर एकच मत असतील ही झेल झाली नाही पाहिजे. परंतु उल्वा मात्र नक्कीच सांगायचं जर की केतन मेहर बाद झाला तरी मॅच आमच्या मात्र नक्कीच मुठीत असेल. परंतु तसं काय मात्र नक्कीच घडत नाहीये. सिंगल धाव झाली श्रीगोंदा मात्र नक्कीच एका धावेने झालाय. स्ट्राईक एन वरती तो सोन्या गायकवाड त्याच्या नावाची चर्चा आज मात्र नक्कीच संपूर्ण रायगडमध्ये आहे. 40+ हा खेळाडू ताकदवर खेळाडू. जेव्हा जेव्हा PPL झाली त्यामध्ये जेव्हा जेव्हा हा खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय
तेव्हा चांगला खेळ झाला, स्लॉट मध्ये होता, समोरच्या प्लॉट मध्ये वन बॉस ओव्हर द रूप, चौकार. अप्रतिम फटका, खडे खडे स्लॉट मध्ये होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर कावकर रिझर्व मध्ये पहा, बॉलला मात्र नक्कीच पाठवलाय, एक टप्पा सीमारेषा पार, चौकार. 4 धाव मात्र नक्कीच मिळाला. 4 धाव संघ जाऊन पोहोचला 5 या आकडेवरती. मी पहिलेच म्हटलं होतं ही बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. प्रणयजी मात्र विचार केला तर दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि आज मात्र नक्कीच एकामेकाच्या विरुद्धमध्ये आहे. ओपर एस विजिट, वाव व्हॉट अ फटका, अल्टी पलटी बॉल नाही घेतली, सीमारेषेच्या बाहेर कलटी, सीमारेषा पार. अजून एक सोन्या गायकवाडच्या बॅट मध्ये 4, चौकार. अप्रतिम फटकेबाजी, पहिल्या बॉल वरती जवळ जवळ झेल सोडला नसता, परंतु नशिबाची साथ म्हणा, झेल मात्र नक्की थोडा अवेगाच्या बाहेर होती. त्यानंतर स्ट्राईक मध्ये नक्की सोन्या गायकवाड आला आणि सोन्या गायकवाडचा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय बोलबाला. 2 बॉल वरती 2 चौकार. 8व्या पाटने पुन्हा एकदा खूप मोठा गॅप मिड विकेटला क्लिअर करत सोन्या गायकवाड आणि मैदानाच्या चौफेर. सोन्या गायकवाडची फटकेबाजी अक्षरशः किरण पटेलला मात्र नक्कीच बॅकफुटला टाकून देणारी. काय फलंदाजी करतो अक्षरशः, थैमान मांडलं होतं किरण पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये, परंतु या 3 बॉल वरती अक्षरशः धुवा उडवताना हा फलंदाज सोन्या गायकवाड. मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर सोन्या गायकवाड जरी मॅच मध्ये नसला, ज्या नक्कीच सेकंड मॅच मध्ये आला आणि अक्षरशः धुमाकाल घालतोय, परंतु किरण पाडेकर मात्र नक्कीच अनुभव आहे, इथून सुद्धा कमबॅक करू शकतोय. जे धावाचं घर तर पहिल्या षटकामध्ये यायला पाहिजे होत्या, त्या धावांचा मात्र नक्कीच इथं पाठला करताना जवळजवळ 13ची रन रेट मात्र नक्कीच होती. त्यानंतर 3 बॉल वरती 3 चौकार ठोकले, एक सिंगल. 13 धावा अद्याप आल्या, 2 बॉल मध्ये नक्की शिल्लक असतील. किरण पाटील एक तेज स्तरात गोलंदाज आहे, परंतु आता मात्र नक्कीच त्याच गोलंदाजी पुन्हा एकदा तुम्हाला या मैदानावरती तीच आग, तोच मात्र नक्कीच बॉल फेकावा लागेल पुन्हा एकदा. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, विकेटची संधी, डायरेक्ट हिट झाली असते तर रिझल्ट काय वेगळं असतं. थोडंफार नाराज आहे फिल्डरवर, काय करताना माहिती आहे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. एक धाव या मॅच मध्ये कर तर खूप काही सांगून जाते. 52 धावांचा लक्ष आहे, परंतु 52 धावांची मात्र नक्कीच इनिंग, त्यामध्ये चांगला झालेला कॉन्ट्रिब्युशन किरण पाटीलचा. एक धाव मात्र नक्की संघर्षाची आहे या स्पर्धेसाठी आणि तर आपण पाहता या मॅच साठी किरण पाटीलला पाहता स्क्रीनवरती थोडंफार नाराज आपल्या फिल्डरवरती, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुकी होते आणि चुकी माणसाकडून होते, हे मात्र नक्कीच लक्ष असून हे मात्र नक्कीच खेळ तुम्हाला करायचे आहेत. धावा लागत धपटल्यावरती 15-5 बॉलचा मात्र नक्कीच खेळ झाला. शेवटचा अंतिम बॉल, लेफ्ट हँड बॉल, किरण पाटील समोर सोन्या गायकवाड. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, आता चकवा दिलाय, टॉर्चर झाली सांगता 6 चेंडूचं वाजवी की संपला का, धावा लागत धपटल्यावरती प्रणयजी मात्र सांगतात 15 धावा. अप्रतिम फटकेबाजी, मैदान चौफेर फटकेबाजी करताना सोन्या गायकवाड, पण तो अंतिम क्षणी शेवटचे बॉल वरती कमबॅक करून दिले किरण पाटीलला. 3 चौकार, एक सिंगल, एक डबल ने मात्र नक्कीच 15 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. अद्याप तुम्हाला करायचे जवळजवळ 18 बॉल आणि 37 धावांची गरज. 18 बॉल 37 धावा, 37 धावा 18 बॉल वरती तुम्हाला करायचे आहेत. केतन मेहर आणि सोन्या गावची जोडी A1 जोडी म्हटली जाते, अवघड ठरणार नाहीये, कारण 40+ मध्ये विचार केला तर पारगाव संघाकडून उत्तम केळी या दोन्ही खेळूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 18 बॉल मध्ये तुम्हाला करायचे 37 धावा. गेम ऑन अद्याप या टीम मीटिंग घ्यायला खर तर भाग पडले ते 3 चौकारांना सोन्या गायकवाडच्या, परंतु पंचांचा इशारा मात्र नक्कीच येतोय की स्पीडअप करा. चला स्पीडअप करा थोडंफार. घरचा संघ मात्र नक्कीच आहे, डिसिजन मात्र नक्कीच घेतला पाहिजे, परंतु इथं वेळेला सुद्धा महत्व द्या. वेळेला मात्र नक्कीच महत्व देणं खूप गरजेचं आहे. 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. 18 बॉल 37 धावा. स्ट्राईक एन वरती आता केतन मेहर, ज्याने स्ट्राईक रोटेट करून सोन्या गायकवाडला स्ट्राईक एन वरती आणलं होतं. त्यानंतर 3 बॉल वरती 3 चौकार टोकून या धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात. 15 धावा केतन मेहर. पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ सुद्धा मात्र नक्की त्यांच्या माध्यमातून राहिला. तोच केतन मेहर स्ट्राईक एन वरती पाहते आपण. तर बॉल ट्रॅक वरती अजून एक वेगवान गोलंदाज नंदकुमार गायकवाडला पाहते आपण. नॉन स्ट्राईक एंट्री सोन्या गायकवाड, तर गोंदीची मार्ग वरती नंदकुमार
गायकवाड नंदू गायकवाड म्हटलं तरी अवघड नाहीये कारण नंदकुमार जेवढे नावाचे येताना नंदू म्हटलं तरी अक्षरशः त्यांना प्रेमाने आवाज दिला असं मला नक्कीच वाटतोय 18 बॉल मध्ये 37 धावांची करायची अद्याप करायची आहे तुम्हाला बॉल ट्रॅक वरती नंदू गायकवाड सॉरी तर बॅटिंग साठी केतन मेहरला पाहताय 18 बॉल 37 ची गरज अद्याप आहे सामना चुरशीचा मात्र नक्कीच झाला आहे कारण एका धावेचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही टीम कडून पहिला एक षटक मात्र नक्कीच फेकला जवळजवळ धावा खर्च केला 15 त्यामध्ये एक डॉट फेकला होता शेवटचा अंतिम चेंडू परंतु हा षटक मात्र नक्कीच खूप काही सांगून जाईल पहिलाच बॉल चपकायचा प्रयत्न पाठीमागे चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग सिंगल धाव त्यानंतर आमच्या कॉम्बॉक्स वरतून तर टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय सामना मात्र नक्कीच अतिशय रंगलाय चॅलेंजर पारगाव 40+ विरुद्ध गौरी स्पोर्ट उल्वे 40+ बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये यष्टींच्या पाठीमागे पाहायचं तर अजून एक लेजंड खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन ऐलेश म्हात्रे याच्या नावाची चर्चा या उल्वाडोड परिसरामध्ये विचारा एखाद्या छोट्या मुलाला की ऐलेश म्हात्रे कोण आहे तर आज तो ऐलेश म्हात्रे आहे ज्याने खरं तर उपमा दिली आहे क्रिस गेलची लांबला फटके मारणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच यष्टींच्या पाठीमागे पाहतोय आज मात्र नक्कीच या अंतिम सानी थोडंफार नाराज केल्या 2 चौका ठोकून मात्र नक्की तंबूच्या आशेला विसाव घेतोय परंतु इथं आडवे पाडणे घ्यायचा प्रयत्न बॅटच्या रनमध्ये चेंडू येते रनआउटची संधी चेंडू उचला फेकेल सिंगल धाव प्रत्येक बॉल वरती खर तर नाराज होताना पाहायला मिळतात फिल्डर 17 धावा नंदू गायकवाड चांगली गोंदाजी करतोय आपल्या टीम साठी आणि हेच करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केले होते त्यानंतर असं वाटलं होतं एखादं चांगलं षटक फेकेल आणि टीम गौरी स्पोर्ट उल्वेस संघाला कोण कमबॅक करून देईल नंदू मात्र नक्कीच सांगतोय मी आहे ना मैदानाच्या आतमध्ये स्लोवर 1 लाऊडली अपील उचलून धरली आणि टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय का होऊ नये कारण केतन मेहरची विकेट गोल्डन विकेट म्हटलं तरी अवघड नाहीये केतनने मात्र नक्कीच नाराज केला निराश केलाय आज या मॅच वरती पहिला विकेटचा मात्र नक्कीच पतंग फलंदाज बाद होईल केतन मेहर ऍक्शन रिप्ले मध्ये खरं तर पाहता 3 स्टंपच्या मात्र नक्कीच मध्ये सापडला जो झाला मात्र नक्कीच फेकला होता गोंदाची मार्क होती नंदू गायकवाडने त्यामध्ये नक्कीच अडकला आणि पहिला विकेटचा पतंग केतन मेहर सस्तात परतला गेलाय निराश आहे हताश आहे त्याला माहिती आहे मॅच मध्ये खरं तर शेवटच्या बॉल पर्यंत टिकणं खूप गरजेचं होतं परंतु नंदू गायकवाडची ही जादूची गोलंदाजी अक्षरशः उल्वे टीम आणि प्रेक्षक वर्गाला मात्र नक्कीच खुश करताना एक धाव आणि एक विकेट साठी मात्र नक्कीच प्रोत्साहन पहा आयोजकांचा कारण गावचा संघ आहे गावामध्ये खेळतोय सपोर्ट करणं खरं तर खूप गरजेचं असतं प्रोत्साहन देणं खूप गरजेचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा मात्र नक्कीच करताना हे सगळं प्रेक्षक मायबाग वर्धन 3 बॉल अद्याप बाकी आहेत न्यू बॅट्समन मैदानाच्या दाखल झाला 1 बॉल मध्ये 4 धावेची गरज असताना जवळजवळ चौका ठोकला होता मागच्या सामन्याचा हिरो नरेश गायकवाड असून एक लेजंड खेळाडू सिनियर खेळाडू मैदानात दाखल झालाय परंतु त्याच्या समोर नंदू गायकवाड तुझा कमी नाहीये पहिलाच बॉल आक्रमण करायचा प्रयत्न सेकंड विकेट होईल का यस इट्स अ गॉन फलंदाज नरेश गायकवाड गोल्डन डकचा शिकार बनला गेलाय भोपळा न फोडता तंबूच्या आशेला विसाव घेतोय तो सुद्धा हताश आहे नाराज आहे फुलटॉस होता परंतु त्याला मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु तिथं सापडा रचलं होतं आणि अजून एक विकेटचा पतन बॅक टू बॅक अजून एक धक्का बसलाय टीम चॅलेंजर पारगाव 40+ संघाला आणि स्क्रीन वरती पाहता झेल घेतल्यानंतर जे स्टँडच्या पाठीमागे जे प्रेक्षक होते त्यांचा आनंद त्यांचा जल्लोष सांगून जातोय की आज माझी टीम माझ्या गावाची टीम खेळते त्यांना मात्र नक्कीच सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तेच प्रत्येक प्रेक्षक बाय बाप हे मात्र नक्कीच मैदानाच्या सौफेर करताना उलव्या टीम कडून हॅट्रिकच्या उंबरठ्यावर कारनामा केला होता आपण पाहिलं असेल वहाल संघाचा गोलंदाज समीर पाटील आम्हाला आठवत्या सुहास पाटील माफी असावी नक्कीच आपण पाहिलं असेल सुहास पाटीलने तत्पूर्वी मात्र या मंचावरती आपण पाहिलं तर सन्माननीय भाऊ मडवी यांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत 14 बॉल 35 धावेची गरज स्ट्राइक इन वरती नो बॅट्समन राजेश पाटील
पाटीलला मात्र नक्कीच पलटवार करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु नंदू गायकवाड असं करू होते न देत नाहीये. ओहो अप्रतिम डिलिव्हरी अक्षरशः लक्ष्टमच्या बाहेर. पंचांनी हिरने दंडित केलं. बॉलिंग मार्क होती नंदू याला. लक्ष्टमच्या जवळून मात्र नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला पाठीमागे होते आयलेश मात्रे लेफ्ट आर्म बॅट्समन. चांगली भूमिका, उत्तम भूमिका यष्टनच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाली. वाईटचा इशारा पंचांचा आला. इष्टमध्ये अजून एक भर नक्कीच होईल. 4 बॉल वरती जवळजवळ 3 धावा खर्च केला. 2 विकेट. आल्याला मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे तिथे. चेंडू उचला फेका. सिंगल धाव. चांगली फिल्डिंग त्या पाहायला मिळाली. मध्ये खरतर फटका सजवला होता. त्यानंतर प्रचंड वेगानं फिल्डर मात्र नक्की तैनात झाला. चेंडू उचलला फेकला. त्यानंतर नंदू गायकवाड कोणतीही चुकी करताना दिसत नाही. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये 15. त्यानंतर नंदू गायकवाडचा हे मॅजिकल स्पेल. जवळजवळ 4 धावा खर्च केल्या. 2 विकेट. 5 चेंडूचा खेळ मात्र नक्की झालाय. ओ गुड्ड टेकून वा 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 सोन्या काय फटका गेलाय अप्रतिम. गुडघे टेकून मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवताना हा पारगावचा सोन्या गायकवाड सांगतोय सामना संपला नाहीये. अद्याप सोन्या गायकवाड जेव्हा पण आहे तोपर्यंत मात्र नक्की सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याचं काम हा सोन्या गायकवाड करताना. 12 बॉल 27 ची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 27 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहता स्क्रीनवरती लोवर फुलटा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. एक पाय खरं तर पुढे वाकवला. त्यानंतर बॉलला पाठवला आमच्या कॉम्बॉक्स अगदी जवळ. त्यानंतर पकडलेला जेल. गणेश 22 जर आपण पाहताय एक उत्तम आपण पंचाच्या भूमिकात मैदानाच्या आतमध्ये पाहतो, परंतु ते सुद्धा सांगतात की आम्ही सुद्धा एक काय कालचे घर तर क्रिकेटर आहोत. झेल सोडणं आम्हाला माहिती नाहीये आणि मैदानाच्या बाहेर झेल पकडला गेलाय. 12 बॉल 27 धावेची गरज. अद्याप या सामना बॅलन्स आहे. 2 षटकाचा वाजवी काय संपला काय. धावा लागला पटलावरती 25 धावा 2 विकेट. त्यामध्ये राजेश पाटीलचा विचार करता 1 बॉल 1. तर सोन्या गायकवाड अक्षरशः थैमान मारतो. 7 बॉल वरती 21 धावेची गरज. 21 मात्र नक्कीच काढल्या गेल्यात. प्रत्येक बॉल वरती जवळजवळ 3 धावा पळून काढल्यात. त्यामध्ये 2-3 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, 1 मात्र नक्कीच सिंगल असेल. गोंद्याची मार्क होती. अजून एक फिरकीचा जादूगर आयलेश मात्रे मात्र नक्कीच ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये 2 चौकार ठोकले होते, परंतु गोंदाची चांगली करावं लागेल कारण 12 बॉल मध्ये 27 धावेची अद्याप गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स आहे. इथून चांगला षटक मात्र नक्कीच फेकलं तर अंतिम षटकामध्ये अजून दबाव वाढेल, पण तो असं षटक फेकेल का. आयलेश मात्रे ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर मात्र नक्कीच एक ताकदवर फलंदाज राजेश पाटीलला सुद्धा आपण पाहताय. राऊंड द विकेट स्लॉट मध्ये फिल्डर आहे तिथे तैनात. त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत इट्स अ माइटी हिट षटकार अँड शनी मात्र नक्कीच ठोकलाय. राजेश पाटीलचा हा पलटवार. चेंडू सीमा रेषा पार. मिळते 6 षटकार. राजेश पाटील पूर्णपणे स्लॉट मध्ये होता. प्रयत्न चांगले होते. 100% योगदान द्यायचं काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु त्याच्या डोक्याच्या वरतून हाय अँड हँडसम. ओ लोअर फुल टॉस ऑन साइडला फेकून दिला. सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न थोडा पंबल. त्यानंतर ही चुकी झाली. एक होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा झाल्या ऍड या बॉल वरती. 10 मध्ये 19 धावेची अद्याप गरज आहे. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे. आहा से आहा तक. प्रेक्षक मात्र नक्कीच तक धरून बसले. सामना जिंकेल कोण. कधी उलवा तर कधी पारगाव, कधी पारगाव तर कधी उलवा, पण तू जिंकेल मात्र नक्कीच क्रिकेटचा एक संघ. पण तू जिंकेल कोण. उलवेकर मात्र नक्कीच सांगायचं आज मात्र नक्कीच गावामध्ये आमच्या मॅचेस आहेत. ही टुर्नामेंट आमची आहे. आमचा संघ जिंकला पाहिजे, परंतु पारगाव सांगत असतील आम्ही सुद्धा खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत नक्कीच पोहोचलोय. का त्याचं पाठचं कारण हे आहे, आम्हाला सुद्धा ही ट्रॉफी मात्र नक्कीच न्यायची आहे. ओहो अप्रतिम गोंदाची चेंडू पाडला. त्यांचा गर्रकने पाठीमागे मात्र नक्कीच निघून गेला. स्विंग अँड मिस. फिरकीचा जादूगर आयलेश मात्रे. वा वा वा. गोलंदाजी आवडल्याचं डाल्या होऊन जाऊ द्या आयलेश साठी. 9 बॉल मध्ये 19. ब्लॉक हॉल क्रिकेटचा प्रमास. अक्षरशः पायाची बोट चेचून काढणार चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय. आयलेश मात्रे पहिल्या बॉल वरती षटकार. त्यानंतर हा कमबॅक पहा. अप्रतिम आयलेश काय गोलंदाजी राहिली. खूप वर्षाचा अनुभव आज या अँटनी अँड मॅच मध्ये नक्कीच दाखवताना. सोन्या गायकवाड नाराज आहे. स्क्रीनवरती पाहताय. त्याला माहिती आहे एक बॉल या मॅच मध्ये आपल्याला खरं तर
दूर घेऊन जाईल. फटका चांगला आहे. कव्हरच्या वरतून फेकण्याचा प्रयत्न, सिंगल धाव प्राप्त. दुसरीचा प्रयत्न थोडा झाला फंबल. त्यानंतर चेंडू मात्र नक्कीच चाललाय सीमारेषा लगत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची बेट. बॉल होईल सीमारेषा पार. मिळतील 4. हा नशिबाचा चौकार. ज्या प्रकारे तर पारगाव संघाने ट्विस्ट आणि टर्न आपल्या या षटकामध्ये पाहायला मिळाला, त्याच प्रकारचा तर हा बॉल जवळजवळ आमच्या स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळाला. जवळजवळ बॉल स्विंग झाला आणि ते शरीरापासून दूर, आणि तेच हवं होतं टीम पारगाव संघाला, आणि मैदानाच्या आतमध्ये ते ठरलं गेलं. 7 बॉल 15 धावीची गरज. 7 चेंडू 15 धावा, 15 धावा 7 चेंडू. प्रत्येक बॉल वरती एक ट्विस्ट आणि टर्न आपल्याला पाहायला मिळतोय. कधी पारगाव तर कधी उलवा, कधी उलवा तर कधी पारगाव. अप्रतिम रंगत, अप्रतिम रंगत. सामना मात्र नक्कीच अक्षरशः प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतो. आपण चॅलेंजर पारगाव 40+ विरुद्ध स्मृती स्पोर्ट गौरी स्पोर्ट उलवे 40+. 7 बॉल 15 धावीची गरज. 7 मध्ये 15. ऐलेश पाठीमाग खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पायावर आदळला. त्यानंतर टाळ्यांचा कडकड 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 कडाट सुरू झालाय या मंचकावरती पाहायला मिळतोय. हे सर्व आयोजक मात्र नक्कीच म्हणत असतील की ही मात्र नक्कीच मॅच नक्कीच उलवा जिंकले पाहिजे. 6 बॉल 15 धावीची अद्यापही गरज. 6 बॉल 15 धावा. वा वा वा. 40+ क्रिकेट परंतु प्रत्येक मॅच मध्ये नक्कीच उत्कंठा शिगेला पोहोचणारी अशी ही स्पर्धा, आणि त्या स्पर्धेचे खरं तर हे चषक आपण नक्कीच पाहताय उलवा चषक मध्ये. 6 बॉल 15 धावा, 15 धावा 6 बॉल. अप्रतिम रंगत मात्र नक्कीच पाहायला मिळते. चला पाणी पुरवायचे मैदानावरती. 12वा. येस. नाही. चला जायचंय. 6 बॉल वरती 15 धावीची गरज. पाण्याची गरज आहे. 6 बॉल 15 धावा, 15 धावा. स्ट्राईक इन वरती आपण सोन्या गायकवाडला पाहताय. 7 बॉल जवळजवळ फेस केलेत. 3 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, 1 सिंगल ने मात्र नक्की जवळजवळ 21 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात. 1 बॉल सुद्धा डॉट फेकला गेला त्यांच्या माध्यमातून. सोन्या गायकवाडचा विचार केला तर जोपर्यंत सोन्या गायकवाड आहे तोपर्यंत चॅलेंजर पारगाव 40+ संगत असेल की सामना अद्यापही बॅलन्स आहे. 6 बॉल 15 धावीची गरज. टीम मीटिंग घ्यायला गेलं तर भाग पाडले या मॅचने. प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट अँड टर्न आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल 15 धावीची गरज आहे. सहा बॉल 15 धावीची गरज. पॉइंट ट्रॅक वरती शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी, या धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती पाहते आपण. गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाकडून गोलंदाज प्रदीप खारकर, द रन मशीन ऑफ खारकर. उलवे 40+ टीमचा खरं तर ठाण्या वाघ म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. प्रदीप खारकर काय फलंदाजी करतोय. अक्षरशः नेत्रदीपक फटकेबाजी चौफेर करताना आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्या तेव्हा खेळूची चर्चा मात्र नक्कीच राहिली. आज सुद्धा तेच काम केलं. तोच मैदानात दाखल झालाय. प्रदीप खारकर, द रन मशीन ऑफ ओल्वे टीम. प्रदीप खारकरला पाहताय. 6 बॉल मध्ये 15 धावीची गरज. 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. स्ट्राईक एन वरती सोनाला पाहताय तर गोलंदाजी मार्क होती प्रदीप. तर नॉन स्ट्राईक एन वरती राजेशला पाहताय. यष्टाच्या पाठीमागे पहा संजय कांबळेला पाहताय. वॉर्मअप चालू आहे. स्ट्राईक एन वरती सोना गायकवाडच्या माध्यमातून सामना अतिशय रंगतदार झालाय. जो जिंकेल तो टिकेल, जो हारेल तो या स्पर्धेत टाटा बाय बाय करत घरचा मात्र नक्कीच रस्ता आहे. दोन टीमला बेस्ट ऑफ लक देऊया. 6 बॉल 15 धावीची गरज. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. खूप मोठा गॅप. फील्डर आहे तैनात. त्याला टाटा बाय बाय बघत पुन्हा एकदा एक टप्पा सीमारेषा पार. बॅनरला धडकत बॉल चौकार. पहिल्याच बॉल वरती तर चौका ठोकून या मॅच मध्ये जिवंत ठेवला गेलाय. सोन्या गायकवाड फ्लिक ऑफ द रिस्ट
पायामध्ये होता खोदून काढला, त्यानंतर काउकर रिझन मध्ये थोडासा गॅप, त्या गॅप मध्ये चेंडू ढकलून दिला आणि थेट बॅनरला मात्र नक्कीच धडकत 4 धावा मात्र नक्कीच पटकावल्या गेल्यात. 5 बॉल 11 धावेची अद्याप ही गरज आहे. प्रदीप खारकरला मात्र नक्कीच खूप वर्षाचा अनुभव आहे. आज मात्र तो पुन्हा एकदा पणा लावायला लागेल. 5 बॉल 11 धावेची गरज. प्रदीप खारकर, सोना गायकवाड जोपर्यंत आहे तोपर्यंत चॅलेंजर पारगाव संघ एकच मत असेल. अद्यापर्यंत जिवंत आहे हा संघ. 5 मध्ये 11 धावेची गरज आहे. राईट ओव्हर द विकेट प्रदीप तो सोन्या. ओ आठव्या पाटने अप्रतिम अप्रतिम सेफ हँड्स. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, शिट्ट्या वाजल्या पाहिजे. मैदानाच्या मध्ये घडलाय काय फटका अप्रतिम होता. असं वाटलंय एका टायमाला की बॉल मात्र नक्कीच बॉर्डरच्या बाहेर लँड होईल. त्यानंतर मध्ये आला किरण पाटील. त्यानंतर मध्ये आला किरण पाटील. किरण पाटीलने खरं तर चांगली थ्रो केली होती, परंतु यष्टांच्या पाठीमागे थोडी झाली चुकी. परंतु स्ट्राईक इन होती. कोणाला पुन्हा एकदा सोन्या गायकवाड. पोहतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या फिटनेस साठी, किरण पाटीलसाठी. अप्रतिम मात्र नक्कीच एफर्ट. ऐन क्षणी मात्र नक्कीच जवळजवळ षटकार गेला होता, परंतु त्यानंतर हवेमध्ये उडला आणि अक्षरशः बॉलला ज्या बॉर्डर लाईनच्या आतमध्ये लोटायचं होतं तिथं मात्र नक्कीच ढकलून दिला. 4 बॉल 10 धावेची गरज. 4 बॉल 10 धावा. सोन्या गायकवाड प्रयत्न करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील कधी कधी मध्ये येतोय तर कधी कधी प्रदीप खारकर सुद्धा मात्र नक्कीच मध्ये येतोय, आडवा येतोय. परंतु मॅच जिंकेल कोण? स्ट्राईक इन वरती सोन्या गायकवाड तर नॉन स्ट्राईक इन वरती संदीप तारेकरला आपण पाहत आहे. आज मात्र नक्कीच रात्रीचे तारे दाखवायला लागतील संदीप तारेकरला जर सामना जिंकायचा असेल. परंतु ऑलवेज 40+ सुद्धा काय कमी नाहीये. प्रदीप खारकर सुद्धा काय कमी नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. जे प्रेक्षक तर व्यासपीठ होते ते मात्र नक्कीच प्रेक्षक आता मैदानाच्या जवळ खेळपट्टीच्या मात्र आपल्या बॉर्डरलाईनच्या जवळ मात्र नक्कीच जाऊन या मॅचचा मात्र नक्कीच आनंद घेत आहे. 4 बॉल 10 धावेची गरज. 10 धावा 4 बॉल. सोन्या गायकवाड स्ट्राईक इन वरती तर समोर प्रदीपला पाहत आहे. 4 बॉल 10 धावा. 10 धावा 4 बॉल. सामना अतिशय रंगतदार झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर 1 विकेट होईल का? संधी आहे. येस, इट्स अ विकेट. बिग विकेट गॉन. सोन्या गायकवाड. धोक्याची घंटा वाजली होती, परंतु त्यानंतर हे कमबॅक करून षटक प्रदीप खारकरचं. तिसऱ्या बॉल वरती विकेट घेऊन या मॅचला अक्षरशः कलाटणी दिल्या. ती गोलंदाजी मार्क होती प्रदीप खारकरला पाहत आहे. स्लोवर 1 आपण पाहिला असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी मिळालं आणि स्वतःच्या फौजमध्ये चांगला झेल पकडून या मॅचची खतर हवा काढली. प्रदीप खारकरने अप्रतिम. त्यानंतर जल्लोष पहा व्यासपीठावरती, त्यानंतर मैदानावरती सर्व खेळाडूंचा पाहायला मिळाला. मैदानाच्या चौफेर मात्र नक्कीच प्रेक्षक जे बसले होते ते मात्र नक्कीच उभे राहिलेत या मॅच मात्र नक्कीच बघण्यासाठी. प्रत्येक आयोजक मात्र नक्कीच हा सामना जिंकल्यानंतर 3 बॉल 10 धावेची गरज आहे. पहिला खरं तर रनआउट, त्यानंतर ही बिग विकेट आपण पाहिलं असेल. सोन्या गायकवाडची निराश तो सुद्धा आहे, कारण या क्षणी मात्र नक्कीच विकेट पडणं पारगावकरांसाठी मात्र नक्कीच हे खूप कठीण होतं आणि तेच मैदानाच्या नक्कीच ठरलं. 3 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपलाय. 3 बॉल मध्ये जवळजवळ धावा खर्च केला. 5 अद्याप शिल्लक आहे तुमच्या वाटेला. 3 बॉल वरती 10 धावेची गरज. 3 बॉल 10 धावा. आपल्या परिभाषा सांगायचं तर 1 षटकार 1 चौकार, परंतु हा मारून देईल का? प्रदीप खारकर सांगतोय मी सुद्धा काय कमी नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये काम करून दाखवलाय. पहिल्या बॉल वरती 4, त्यानंतर 1, त्यानंतर विकेट. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती चौकार खानंतर असं जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा चांगले खेळाडू मात्र नक्कीच तेवढे चांगले गोलंदाज दर्पणाकडे मात्र नक्कीच आले, परंतु प्रदीप त्यामधला नाहीये. प्रदीप मात्र नक्की स्ट्रॉंग मॅन आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. प्रदीपची ही गोलंदाजी पूर्णपणे अक्षरशः मॅचला कमबॅक करून देणारे गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. प्रदीप खारकर. 3 बॉल 10 धावेची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन निनाद तारेकर तर नॉन स्ट्राईक इन वरती संदीप तारेकरला पाहत आहे. आज तारे सितारे सर्व मात्र नक्की दाखवायला लागतील या मैदानावरती या नाईट स्पर्धेमध्ये. 3 बॉल 10 धावेची गरज. 3 बॉल 10 धावा. एक बॉल 1 रन मात्र नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि टर्न करून देईल. 3 बॉल 10 धावेची गरज. स्ट्राईक इन वरती पाहताय आपण लेफ्ट हँड बॅट्समन निनाद तारेकर याला.
गेम ऑन आहे. एखादा मोठा फटका आता मॅच कमबॅक करून देईल, पण तो फटका खेचेल कोण हा प्रश्न तेवढा पडलाय खरा. हटव्या पाडणे घ्यायचा प्रयत्न, अजून एक विकेट होईल का? येस, अजून एक विकेट. जबरदस्त झेल. हा 40+ चा मात्र नक्कीच खेळाडू अक्षरशः डाय लागून झेल पकडतोय आणि या मॅचची हवा काढतोय. अजून एक विकेटचा पदक. सचिन मात्र नक्की तिथे तैनात होते. फटका अप्रतिम होता, परंतु इन्व्हेशन कमी मिळालं. उंची जास्त गाठली, लांबी कमी. तेच मात्र नक्कीच पाहिजे होतं उलवा टीम आणि प्रेक्षक वर्गाला, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळालं. अप्रतिम झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहता स्क्रीनवरती 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून 2 बॉल 10 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. हा नियम तुम्हाला मात्र नक्कीच आठवावा लागेल. एक चौकार एक षटकार ठोकावा लागेल. अभि नाही तो कभी नाही असा सामना मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन बॉल 10 धावेची गरज. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. प्रदीप खारकर साठी मात्र नक्कीच एकच म्हणावं लागेल, अरे खूबिया मी तुझ में, कामयाबी तुझ में, ढूंढने वाले तू भी ढूंढ, क्या चाहिए मुझ में. फलंदाजी चांगली केली, त्यानंतर गोंदाजी मध्ये आला. अक्षरशः पहिलेच बॉल वरती चौकार ठोकला असं वाटलं होतं उलवा प्रेक्षकांना की सामना हातातून मात्र निसटतोय की काय, परंतु त्यानंतर सांगितलं प्रदीप खारकरने ही गोलंदाजी अद्याप बाकी आहे. त्यानंतर एक विकेट पुन्हा एकदा आपण पाहायचं सोन्या गायकवाड बाद झाला. त्यानंतर निनाद सुद्धा बाद होतोय. 2 बॉल 10 धावेची गरज. ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे मच्छिंद्र मोकल याला. या बॉल वरती मात्र नक्कीच या सामन्याचं सूत्र असतील. या बॉल वरती चौकार, आता अंतिम चेंडू वरती 6 धावेची गरज असेल, पण तो घडेल का बेडेकर हे मात्र नक्कीच सांगून जातील. या बॉल वरती 2 बॉल 10 धावेची गरज. ओहो, इट्स अ व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. अजूनही सामना संपले नाहीये. पंचांचा इशारा आला इथं, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये अजून एक भरली जाईल. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे गोंदाजी मार्गवती प्रदीप खारकरचा. 2 बॉल 10 धावेची गरज. मच्छिंद्र मोकल स्लोवर 1 फटका लाजवाब. फिल्डर सुद्धा आहे आणि पकडले जेल. टॅलेंटचा कडकड 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 कडाट होताना पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा जल्लोष 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 उलवाचा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. प्रेक्षक मायबाग मात्र नक्कीच खुश आहेत. आपल्या स्क्रीन वरती पाहताय आयोजक सुद्धा खुश आहेत, कारण ही मॅच मात्र नक्कीच खूप इम्पॉर्टंट होती. 1 बॉल 10 धावेची अद्या गरज. 1 बॉल 9 धावा. 1 बॉल 9 धावेची गरज आहे. आता एखादा मात्र नक्कीच तुम्हाला चमत्कारच वाचू शकेल. टीम पारगाव संघ जो काम करतर गावदेवी गावठाण विरुद्ध आपण पाहिला असेल रायगड जो ठरला होता किंजल स्पोर्ट मध्ये. 1 बॉल मध्ये 11 धावेची गरज असताना विनोद भगतने फेकला तो भीमर बॉल. त्यानंतर गरम अडवे ठोकले षटकार. त्याच प्रकारचा खरं तर काही एखादा चमत्कार झाला तर मात्र नक्कीच मॅच मध्ये जिवंत पुन्हा एकदा होऊ शकते, परंतु प्रदीप खारकर ही चुकी करणार नाहीये. 1 बॉल 9 धावा. एक बॉल 9 धावेची गरज. फुल टॉस होता, क्लीन बॉल असून एक विकेटचा पतन. सामना जिंकला टीम गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघ. हार्ड लक टीम चॅलेंजर पारगाव 40+ संघ. दोघांचा खरं दोन्ही संघाचा खेळ चांगला राहिला असं वाटलं होतं. सोन्या गायकवाड जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सामना अतिशय रंगतदार निर्माण होईल, परंतु त्यानंतर सोन्या गायकवाड गेला त्यानंतर खरं तर अक्षरशः टीमने मात्र नक्कीच बॅकफुटला ढकलण्याचं काम मात्र नक्कीच केलं. अप्रतिम दोन्ही संघाचा मात्र नक्कीच केला, परंतु या सामन्याचा सामनावीर ठरलाय. आता प्रश्नचिन्ह पडला गेला आमच्याकडे तर प्रणय मात्रेला की द्यायचं कोणला आहे सामनावीर. सर दोन टीमचे कॅप्टन